नमस्ते मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवक अधीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, सेवाभाव खालीलपैकी कोणत्या मूल्यासंबंधीची संकल्पना आहे? सेवाभाव बघा, ही खालीलपैकी कोणत्या मूल्यासंबंधीची संकल्पना आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सेवाभाव। बघा विद्यार्थी मित्रांनो, नैतिक मूल्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील नैतिक मूल्याशी या ठिकाणी संबंधीची संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, समाजकार्यामध्ये विचारले मूल्य आधारित दृष्टिकोन म्हणजेच खालीलपैकी काय? समाजकार्यामध्ये मूल्य आधारित दृष्टिकोन म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर समाजकार्यामध्ये मूल्य आधारित दृष्टिकोन म्हणजेच तर मानवतेवर आधारित कार्य ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील 3 डिसेंबर। बघा, या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अपंग दिन असतो। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भिक्षावृत्ती बघा कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची योजना बघा सुरू करण्यात आली होती? भिक्षावृत्ती बघा कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची बघा योजना सुरू करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील आश्रय योजना या प्रकारची बघा योजना सुरू करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 5 बघा, सामाजिक न्याय बघा या तत्वाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय? सामाजिक न्याय बघा या तत्वाचा बघा मुख्य अर्थ खालीलपैकी काय होईल? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा, सामाजिक न्याय या तत्वाचा अर्थ खालीलपैकी काय होतो? बघा, सर्व घटकांना समान संधी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, समाजकार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? समाजकार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये प्रश्न सोडवणे व त्यामध्ये सुधारणा करणे हे समाजकार्याचे या ठिकाणी मुख्य उद्देश असतो। प्रश्न क्रमांक 7 बघा, राईट टू एज्युकेशन बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? राईट टू एज्युकेशन बघा शिक्षणाचा अधिकार बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील सन 2009 या वर्षी बघा भारतामध्ये राईट टू एज्युकेशन बघा हा कायदा लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 8 बघा, मूलभूत गरजामध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट या ठिकाणी समाविष्ट होत नाही? बघा, अन्न वस्त्र निवारा। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी इंटरनेट बघा ही या ठिकाणी गोष्ट मूलभूत गरजामध्ये या ठिकाणी समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 9 बघा, सामाजिक चळवळ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, सामाजिक चळवळ म्हणजेच खालीलपैकी काय? महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, एका समाज घटकाचा बघा एकत्रित संघर्ष म्हणजे या ठिकाणी सामाजिक चळवळ होय। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, आरक्षण या धोरणाचा बघा उद्देश खालीलपैकी काय असतो? आरक्षण या धोरणाचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर आरक्षण या धोरणाचा बघा मुख्य उद्देश मागासवर्गीयांना संधी देणे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे समाजसेवक अधीक्षक बघा या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी बघा अशा प्रकारचे बघा प्रश्नांचा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF हे पाठवले जाते। विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे पहा, जो DMER ने बघा आपल्याकडे बघा जो सिलेबस दिला होता त्या बघा सर्व या ठिकाणी अभ्यासक्रमावर आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। या ठिकाणी बघा जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर सर्व या ठिकाणी PDF हे मिळून जाईल फक्त आणि फक्त 249 मध्ये।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वयंसेवी संस्था NGO बघा खालीलपैकी बघा NGO बघा ही संस्था खालीलपैकी कशावर या ठिकाणी कार्यरत असतात. NGO बघा या संस्था खालीलपैकी कशावर या ठिकाणी कार्यरत असतात. NGO बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक C राहील. समाजाच्या बघा सेवेसाठी या ठिकाणी NGO या ठिकाणी या संस्था कार्यरत करत असतात. ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम NSAP बघा अंतर्गत खालीलपैकी कोणत्या योजना येतात. बघा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या योजना येतात. बघा वृद्ध, विधवा, अपंग, निवृत्ती वेतन या प्रकारच्या बघा योजना या ठिकाणी या येत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुपोषणाचा सर्वाधिक फटका खालीलपैकी कोणाला बसतो. कुपोषणाचा सर्वाधिक फटका खालीलपैकी कोणाला बसतो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, लहान मुले आणि गरोदर महिला यांना बघा कुपोषणाचा सर्वाधिक फटका हा बसत असतो. प्रश्न क्रमांक 14 बघा, सुकन्या समृद्धी ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे. बघा ही मुलींसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, समाजसेवकाच्या दृष्टिकोनामधून विचारले एम्पॉवरमेंट म्हणजेच खालीलपैकी काय. समाजसेवकाच्या दृष्टिकोनामधून एम्पॉवरमेंटचा बघा मुख्य अर्थ खालीलपैकी काय होईल. बघा एम्पॉवरमेंट म्हणजे या ठिकाणी बघा स्वयंपूर्ण बनवणे. ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, RTI बघा हा कायदा म्हणजेच खालीलपैकी काय. बघा RTI राईट टू इन्फॉर्मेशन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, RTI कायदा म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा. ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक नियंत्रण म्हणजेच खालीलपैकी काय. बघा सामाजिक नियंत्रण म्हणजेच खालीलपैकी काय होईल. बघा सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. समाजामधील बघा आचारसंहिता पाळायला लावणे. बघा ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक समावेश सोशल इन्क्लुसिव्ह म्हणजेच खालीलपैकी काय. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सामाजिक समावेश बघा सोशल इन्क्लुसिव्ह. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B राहील. वंचित घटकांना समाजामध्ये बघा समावेश करून घेणे. ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक संस्थेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो. सामाजिक संस्थेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो. बघा समाजामध्ये स्थिरता राखणे हे सामाजिक संस्थेचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 20 पहा, लोकशाहीचं बघा वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे. लोकशाहीचं बघा वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे. बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. लोकशाहीचं बघा उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे. सर्वांना बघा समान हक्क या ठिकाणी लोकशाहीचे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाजकार्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात. समाजकार्याचे बघा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मेरी रिचमंड यांना पहा समाजकार्याचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 बघा, बालकांच्या हक्कामध्ये बघा खालीलपैकी काय समाविष्ट आहे. बालकांच्या हक्कामध्ये विचारले खालीलपैकी काय समाविष्ट आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. संरक्षण, विकास, सहभाग, अस्तित्व. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, SWOT बघा या विश्लेषणामध्ये विचारले डब्ल्यूचा अर्थ खालीलपैकी काय. बघा SWOT बघा ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. यांच्यामध्ये विचारले डब्ल्यूचा अर्थ खालीलपैकी काय होईल. बघा डब्ल्यूचा बघा अर्थ वीकनेस. ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, MSW म्हणजेच खालीलपैकी काय. बघा एकदम सोपा आणि बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. MSW मास्टर ऑफ सोशल वर्क. ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले केस स्टडी यांचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय. बघा समाज कार्यामध्ये केस स्टडीचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय असते. बघा व्यक्तीसमोरील अडचणी समजून घेणे हे समाजकार्यामधलं केस स्टडीचे या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे NFHS बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची माहिती गोळा करतात. बघा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे. बघा हेल्थ सर्व्हे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे या ठिकाणी वैद्यकीय आणि सामाजिक या प्रकारची माहिती हे गोळा करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, PWD बघा हा कायदा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे. PWD बघा
सर्वांना या ठिकाणी उत्तर आलेलं असेल. दिव्यांग व्यक्ती यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूल्यनिष्ठ समाजकार्यामध्ये खालीलपैकी कोणते मूल्य प्रधान मानले? मूल्यनिष्ठ समाजकार्यामध्ये विचारले कोणते मूल्य हे प्रधान मूल्य या ठिकाणी मानले जाते? तर सेवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य प्राधान्य या ठिकाणी मानले जाते. प्रश्न क्रमांक 29 बघा, कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ खालीलपैकी काय? कम्युनिटी ऑर्गनायझेशन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील समाजामधल्या समस्या सामूहिक पद्धतीने सोडवणे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुटुंब बघा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था आहे? बघा सोपा आणि बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कुटुंब कोणत्या प्रकारची संस्था आहे? बघा कुटुंब बघा ही अनौपचारिक संस्था या प्रकारची संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या बघा पीडीएफ मध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नांचे या ठिकाणी प्रश्न आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ICDS या योजनेचा बघा पूर्ण अर्थ खालीलपैकी काय आहे? बघा हा प्रश्न आपल्याकडे झाला होता, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, बालकामगार कायद्यानुसार काम करण्यासाठी किमान वय खालीलपैकी किती आहे? बघा बालकामगार कायद्यानुसार बघा काम करण्यासाठी किमान वय खालीलपैकी किती आहे? बघा 14 वर्ष वय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे? कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना कोणासंबंधीची योजना आहे? तर ग्रामीण भागामधील या ठिकाणी मुलींसाठी संबंधीची योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय वृद्धजन धोरण नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय वृद्धजन धोरण नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1999 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले केस वर्क म्हणजेच खालीलपैकी काय? बघा केस वर्क म्हणजे बघा वैयक्तिक समस्यावर लक्ष केंद्रित करणे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान JSW म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील जननी सुरक्षा योजना. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, वंचित घटकाच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे? वंचित घटकाच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे? बघा दीनदयाल अंत्योदय योजना बघा वंचित घटकाच्या बघा विकासासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माडा या संस्थेचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय? बघा माडा या संस्थेचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील गृहनिर्माण आणि व क्षेत्र विकास. बघा ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, समाजसेवकाच्या भूमिकेमध्ये खालीलपैकी काय येते? बघा समाजसेवक आहे त्याच्या भूमिकेमध्ये बघा खालीलपैकी काय येते? बघा मार्गदर्शक आणि सहाय्यक. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, राष्ट्रीय महिला आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला होता? राष्ट्रीय महिला आयोग महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी सन 1992 मध्ये बघा राष्ट्रीय महिला आयोग बघा स्थापन करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, पोक्सो बघा हा कायदा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे? पोक्सो हा कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील बाल लैंगिक शोषण प्रतिबंध या ठिकाणी या संबंधीचा कायदा आहे. विद्यार्थी मित्रांनो जेवढे काय बघा आपल्याकडे कायदे आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी बघा सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण कायदे हे करायचे, त्याची उद्दिष्ट बघा सर्वांनी या ठिकाणी करायचे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले फील्ड वर्कचे महत्त्व खालीलपैकी काय असते? समाज कार्यामध्ये फील्ड वर्कचं महत्त्व हे खालीलपैकी काय असते? बघा प्रत्यक्ष अनुभव आणि कौशल्य विकास बघा हे फील्ड वर्कचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. बघा सामाजिक संस्थांचं बघा प्रमुख कार्य खालीलपैकी काय? सामाजिक संस्था ज्या असतात त्यांचं प्रमुख कार्य खालीलपैकी काय असते? बघा सामाजिक नियंत्रण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. बाल हक्क संरक्षण आयोग यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बाल हक्क संरक्षण आयोग बघा बाल हक्क बघा संरक्षण आयोग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सन 2006 मध्ये या ठिकाणी बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
अंतर्गत बघा खालीलपैकी काम देण्याची हमी किती दिवसांची हमी आहे? बघा यामध्ये बघा 100 या ठिकाणी बघा 100 दिवसाची बघा हमी देण्याची या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक वंचित बघा याचा योग्य अर्थ पुढीलपैकी काय? सामाजिक वंचित बघा याचा योग्य अर्थ खालीलपैकी काय? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील सामाजिक सुविधापासून दूर राहणे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. ICDS बघा या योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची गोष्टही समाविष्ट नाही? ICDS या योजनेअंतर्गत कोणती सेवा या ठिकाणी समाविष्ट नाही? बघा शिक्षण कर्ज या ठिकाणी ही गोष्ट समावेश नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन स्टॉप सेंटर ही योजना खालीलपैकी कोणत्या गटासंबंधीची या ठिकाणी योजना आहे? वन स्टॉप सेंटर बघा ही योजना महिला हिंसाचार पीडित बघा यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्य सेवा सुधारणे. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनिसेफ बघा यांचं बघा युनिसेफ बघा ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. खालीलपैकी कोणत्या गटावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करते? युनिसेफ बघा ही संस्था. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे सामाजिक बघा वैद्यकीय समाजसेवक बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचं PDF अवेलेबल आहे. विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व या ठिकाणी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहेत. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तुमचा या ठिकाणी नक्कीच फायदा होणार आहे. जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF लागत असतील तर सर्वांनी 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व बघा IMP आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाठवली जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.